जिथे जिथे आम्ही जातोय तिथलं लोकल टॅलेंट सुद्धा या मंचावरती आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. जोरदार टाळ्या कलाकारांसाठी. राम राम. काय काय राम राम. अरे गोड मग. आपण असं कोणाला पण राम राम करत नसतो. म्हणजे आपण माणसाचं प्रोफेशन पाहून त्याला राम राम करत असतो. कसं कसं कसं? लहानपणापासून सवय मला. बर. म्हणजे शाळेत होतो तेव्हापासून मला ती सवय. कशी? तुला उदाहरण देऊ? सांग ना. समजा माझ्यासमोर असे गणिताचे मास्तर आले तर मी काय म्हणायचो? काय म्हणायचा? प्रमेय सर. वा 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 वा. समजा मराठीचे मास्तर समोर आले तर मी काय म्हणायचो? काय म्हणायचा? व्याकरण सर. वा 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 वा. जर समजा इंग्रजीची मॅडम आली तर तिला काय म्हणायचं तू? आय लव्ह यू मॅडम. चला हवा युद्धाची टीम लातूर मध्ये यायला लागली. हा, मला असं वाटतंय आपण मराठवाड्याचे माणसं सगळ्या पाहुण्याचं आपण स्वागत करतो. बिलकुल. चला हवा युद्धाच्या टीमला आपल्याला ना काहीतरी गिफ्ट करायचं. काय गिफ्ट करायचं? मला तर वाटतं एखादी बयाच गिफ्ट करावं. म्हणजे कसं आहे, त्या टीम मध्ये ना भाऊ कदम बाईचा रोल करतात, सागर करंडे बाईचा रोल करतात. मग मला असं वाटतं की एक त्यांना बाया देऊनच टाकूत आपण. सुहास. राम 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 राम. कसे मित्र? लेकर मला कसे तुमचे? तुझं घर कसे? चांगले चांगले. बरं. तुला काय चालू आहे? अरे माझं नको विचारू. लय मोठा माणूस झालेलो. म्हणजे कसा? लय मोठा म्हणजे महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतात माणूस नाही माझ्यासारखा. म्हणजे काय? अरे मी लात मारली तिथं पाणी काढतो. तुला एक विनंती आहे. काय? माझ्या मराठवाड्यात चाला तुला जिथं पाहिजे तिथं लाता मारतो. मी तुला पाया पडून विनंती करतो. पाया पडून तुमच्या दोघांना विनंती करतो, तेवढं सोडून बोला. अरे मला राजस्थान मध्ये घेऊन वाळवंटात घेऊन चला, तिथं पाणी काढील. पण मराठवाड्यात माझ्यानं होणार नाही. अरे भल्या भल्यांना जमलं नाही ते मला काय जमणार आहे? हे बरोबर आहे. बरं. अरे आपल्यातला सगळ्यात स्मार्ट माणूस येणं बाकी अजून. हँडसम. त्याला पहिलवान माणूस. त्याला बाहुबली. 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 बोला शकता? लय भारी येते. बाहुबली. शिव बाहुबली. ते भूकंपात झालं त्याच्यामुळे तसं येते. बाय आले वो पाहुणं. काय काम काढलं बोला. बाई मी भविष्य पाहतो, ज्योतिषी पाहतो मी. हा जरा माझं बी बघा की मग. तुमच्या नशिबात 2 सुंदर मुली आहेत. हा, 2 मुली होणार तुम्हाला सुंदर. पण एक प्रॉब्लेम आहे. काय पुरी तुमच्या काळ्या असतील. पुरी काळ्या? आणि मी आता इतकी गोरी. पुरी कोण काळ्या हो? नाही त्याला मी काहीच करू. आता माझा रंगच काळा आहे तर आय एम हेल्पलेस बाई. मी काहीच करू शकतो. बर असू द्या. तुम्हाला सांगतो बाई, भाऊ कदम आणि सागर कारंडे हे जे काही महिलांची भूमिका करतात ती भूमिका अख्ख्या महाराष्ट्रात काय भारतात कोणीच नाही करू शकत. बरं, सगळ्यात महत्वाचं बाईची इज्जत ठेवून तिची मर्यादा सांभाळून सुंदरपैकी ते स्त्रियांच्या भूमिका करतात. बरोबर. आणि आज लातूर शहरांमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला मी दाखवायला नेतो की कार्यक्रम कसा झाला पाहिजे. चला. चालायचं? इकून द्यायचं आपल्याला. आता परत येणार आहे मी सुबोध भावे सरांकडे. आता कलाकार म्हटल्यानंतर खरं तर पोलीस आपल्याही जवळ फार असतात वेगवेगळ्या पद्धतीनं. तर पोलिसांविषयीचा एखादा छान किस्सा आठवतोय सर? हां, पोलिसांबरोबरचे खूप किस्से घडले. पण एक माझ्या लक्षात आहे, मी कॉलेजमध्ये असताना आम्ही 2:30-3 वाजता मी बाईकवरनं घरी चाललो होतो. आणि 2:30-3 वाजता जनरली पोलीस बंदोबस्त असतो, लोक चेकिंग करत असतात. आणि मला त्यांनी थांबवलं, लायसन्स त्यांनी मागितलं. माझ्याकडे लायसन्स होतं, लायसन्स दिलं आणि नाव विचारलं. तर मी म्हटलं वसंत शिंदे. तर तो म्हटलं काय नाव सांगितलं? म्हटलं वसंत शिंदे. तो म्हटलं नक्की तुमचं नाव वसंत शिंदे? प्रश्नच नाही, वसंत शिंदे. तो म्हटलं आम्ही तुम्हाला काय मूर्ख वाटतो का? तुमच्या लायसन्सवरती तुमचं खरं नाव लिहिलेलं. वा. तर मला ना एकदम ओशाळल्यासारखं वाटलं. म्हटलं साहेब सॉरी, मला खरंच चूक झाली. संतोष, तुझा जर संबंध खूप आला असेल पोलिसांची, कारण मोरिया घ्या किंवा झेंडा पिक्चर घ्या, संतोषचे रोल असे थोडे रावडी असतात. तर पोलिसांशी खूपच संबंध माझा आला आणि तो देवाच्या कृपेने खूप चांगले संबंध आहे आजही. त्यातले 2 किस्से सांगेन. ते पहिला किस्सा असा की मला एकदा पोलिसांनी पोलिसांनी कॉन्स्टेबल मला पकडलं. लायसन दिलं मी, तेव्हा लायसन ते आपलं बुकसारखं यायचं उघडं, स्मार्ट कार्ड नव्हतं. तर पावसात भिजलेलं होतं लायसन, माझा फोटो भिजून गेला होता आणि त्या फोटोत मी साईबाबांचा फोटो ठेवला होता. आपण
त्यांनी असं लायसन घेतलं आणि मला परत दिला तर तुमचं लायसन द्या. म्हटलं माझंच आहे. साईबाबांच्या लायसन्सवर गाडी नाही चालत. इतका ह्युमर, इतका सेन्स ऑफ ह्युमर असतो ना त्यांच्याकडे. मी हसलो 2 मिनिटं. साहेब मी सोडून दिलं वॉट नंतरचा. दुसरा असा एक किस्सा की त्याची माझी ओळख एका शूटिंगच्या दरम्यान झाली. तो उत्तम गिटार वाजवतो, पोलिसात जॉबला आहे, कॉन्स्टेबल आहे. आणि जी नोकरी करतो त्यात पगार त्याला काही वेळेवर मिळत नाही. पण तर त्यांनी आता तो स्वतः गिटार क्लासेस घेतो. ती पोलिसाची नोकरी करतो आणि त्याच्या पोलीस लाईनमधल्या मुलांना गिटार शिकवतो. खरं तर थुकरटवाडीमध्ये मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा एक पोस्टमन काका आहेत, ते आज येणार आहेत आणि ते एक वेगळं पत्र घेऊन आलेत. बघूयात ते कोणासाठी आहे. नमस्कार. बसा. साबळे. उत्तम. तब्येत बरी आहे ना? हो आहे. डॉक्टर आहे म्हणून विचारतो, बाकी काय नाही. एक पत्र आलंय मला, सगळ्यांसाठीच असावं असं मला वाटतं. कोणी लिहिलंय नावही नाहीये यावर. मी वाचून दाखवतो. आदरणीय 105 हुतात्म्यांनो, मुंबईसह महाराष्ट्र एकत्र राहावा म्हणून तुम्ही छातीवर गोळ्या झेलल्या. तुमच्या बलिदानामुळे महाराष्ट्र एकत्र राहिला. नकाशावर, पण मनाने महाराष्ट्र एक आहे का? सोलापूरचं पाणी लातूरला द्यायची वेळ आली तेव्हा राडा का होतो? नगर नाशिकचं पाणी जायकवाडीला द्यायला एवढी भांडणं का? आपला महाराष्ट्र आहे ना. लोकांनी महाराष्ट्रासाठी जीव दिला आणि आज आपण एकमेकांना साधं पाणी द्यायला तयार नाही. दगडाच्या देशा अशी आपली ओळख आहे, पण म्हणून तसंच वागलं पाहिजे असं आहे का? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो, पण हाच सह्याद्री मराठवाड्याच्या मदतीला धावून येत नाही. माणसं सोडा, सह्याद्रीचे डोंगर पण, त्यांच्यामुळे पाऊस अडकतोय आणि मराठवाडा कोरडाच राहतोय. खोटं वाटेल, पण लातूरमध्ये महिन्यातून फक्त एकदा पाणी येतं नळाला. उन्हाळ्यात तर तेही नाही. बीड, उस्मानाबाद सगळीकडे असंच. फ्लॅटमध्ये राहणारे लोक टमरेल घेऊन जातात सकाळी उघड्यावर. घरात पाणीच नाही तर करणार काय? डोळ्यातलं सुद्धा पाणी आटलंय आता लोकांच्या. हे डोळे स्वच्छ भारत आणि भारताचं स्वप्न कसं बघणार? त्या विद्या बालनला कोणत्या तोंडाने सांगायचं की बाई आमच्याकडं तोंड धुवायला सुद्धा पाणी नाहीये ग? तिचं बघून पोरं म्हणतात, पप्पा जहा सोच वहा शौचालय. मी मराठी, झी मराठी.